नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत और मैं हूं आपके साथ ज्योति अरोड़ा। वक्त हो गया है न्यूज़ बुलेटिन का, तो आइए शुरू करते हैं जिलेवार खबरों का सिलसिला। अंबरनाथ नगर परिषद फिर से बरसात में नाकाम साबित हुई है, जिससे मोरवली नाका से लादी नाका के बीच भारी जल जमाव हो रहा है। नाले और गटर कचरे से भरे होने के कारण पानी का निकलना मुश्किल हो गया है, जिससे दुकानदार और आम जनता परेशान है और खरीदार कम आए हैं। नगर पालिका प्रशासन की लापरवाही के कारण ये समस्या हर साल दोहराई जा रही है, जिससे जनता में नगर परिषद के खिलाफ गहरा आक्रोश है। अंबरनाथ से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। बुल्ढाना के नांदुरा पुलिस ने डकैती के आरोपी केविन बाबू भोसले को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। आरोपी ने 20 अक्टूबर 2023 को नांदुरा में हुई डकैती के मामले में पुलिस स्टेशन से फरार होने के बाद कई माह तक छुपकर रहना शुरू किया था। पुलिस की डिटेक्शन ब्रांच ने उसके महाराष्ट्र से बाहर छिपने की सूचना मिलने पर देश भर में तलाश की और खन्नन गाँव जलगांव से उसे गिरफ्तार किया। इस कार्रवाई में नांदुरा थानेदार के मार्गदर्शन में डीबी टीम ने अहम भूमिका निभाई। बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता शैलेश वाकोड़े की रिपोर्ट। वर्तमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सबसे लंबे समय तक देश का नेतृत्व कर पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी का रिकॉर्ड तोड़ दिया है और इंदिरा गांधी के बाद देश के सबसे प्रभावशाली व्यक्ति के रूप में उभरे हैं। राज्य की स्कूली शिक्षा मंत्री दादा भूसे ने इस उपलब्धि का स्वागत करते हुए कहा कि मोदी देश के गौरव हैं और उन्होंने समर्पित भाव से गरीबों को न्याय दिलाने का कार्य किया है, जिससे सभी देशवासी भाग्यशाली हैं। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मला वाटतं की आपल्या देशाच्यासाठी मानबिंदू आहेत आणि अतिशय समर्पित भावनेतून त्यांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा संपन्न झालेली आपण पाहतो आहोत। अनेक गोरगरिबांना न्याय देण्याचं काम त्यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी संपन्न झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि मला वाटतं की जगाच्या पाठीवर तिसरी महासत्ता बनण्याचं जे काही आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे त्याला पुढे नेण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून संपन्न होत आहे। मला वाटतं की आपण सर्वजण भाग्यवान आहोत कि असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत। नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। परभनी शहर के वार्ड 15 में भाजपा के पूर्व उप नगराध्यक्ष अनिल मुदगलकर के नेतृत्व में संकट चतुर्थी से विनायक चतुर्थी तक स्वच्छता पखवाड़ा शुरू किया है। नगर पालिका प्रशासन की उपेक्षा के कारण बड़ी गंदगी को साफ करने के लिए उन्होंने अपने खर्च पर जेसीबी और ट्रक लगाकर अभियान चलाया। इस प्रयास के लिए नागरिकों ने उनका और भाजपा नगर सेविका मंगलताई मुदगलकर का धन्यवाद किया। स्वच्छता मुहिम में भाजपा महानगर अध्यक्ष सहित कई लोग मौजूद थे। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही परभणी महानगरच्या वतीनं प्रभागातील पूर्ण परभणी शहरातील 65 प्रभागामध्ये या पद्धतीची स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आहोत। येणाऱ्या काळात याची सुरुवात आज प्रभाग क्रमांक 15 या प्रभागातून सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या 15 दिवसात परभणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागवाईज आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। मी आज ही संकल्पना आमचे प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक अनिलजी मुदगलकर ताई यांच्या माध्यमातून आज पूर्ण परभणी शहरामध्ये या स्वच्छता मोहिमेचं काम आम्ही आज सुरू केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण परभणी शहरामध्ये महानगरपालिकेचं प्रशासन आणि सगळे सोबत घेऊन प्रत्येक प्रभागवाईज स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आहोत। हाच खऱ्या अर्थानं आम्ही वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हा संदेश घेऊन आम्ही आज पूर्ण प्रभागामध्ये जाणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मध्ये नव्हे तर परभणी महानगरामध्ये पण असा पैसा संदेश घेऊन आम्ही सगळे जात आहोत। आदरणीय पालकमंत्री मेघनाथताई बोर्डीकर, आदरणीय महानगराचे अध्यक्ष शिवाजी बरोदे, या प्रभागात राहणारे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बोंबडे साहेब, या मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजाताई जोशी आणि या मंडळामध्ये राहणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ताई आणि आमच्या या प्रभागातले महाराष्ट्रात डॉक्टर साहेब, हे सर्वजण आम्ही प्रयत्न करून हे सफाई करत आहोत। हा संदेश आम्ही देत आहोत। त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सर्व देशाला हा संदेश दिलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
यांनी पण हा संदेश दिला, तर तो संदेश आम्ही घेऊन यापुढे जात आहोत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्देश नाही आहे. सातत्यानं छोटं मोठं काम करून आम्ही खारीचा वाटा या ठिकाणी टाकत आहोत. या नगराचा सन्मान, या नागरिकांचा सन्मान या स्वच्छतेच्या माध्यमातून जावा आणि महानगरात पण आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. प्रभाग 15 म्हणून हा नव्हे, या प्रभागाची सुरुवात आहे. आम्ही 15 दिवस हे काम केलं. या महानगराचे नेतृत्व आदरणीय शिवाजीरावजी भरोसे ज्यांना आम्ही महानगरपालिकेत राजे म्हणून म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही सगळं सर्वजण करत आहोत. आणि सर्वांनी हे अशाच पद्धतीनं एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी हे मी माझं काम करत आहे. मंगल मुदगल या माझी नगरसेविका या होत्या. या प्रभागामध्ये भाजपच्या 5 जागा होत्या. आदरणीय चांगळे भाऊ, आदरणीय ढाळे, डॉक्टर विद्यासाहेब पाटील आणि आदरणीय नंदूजी तरक जे आत्ता आमच्या सोबत तरी नसले, कुठं असले तर तरी पण ते माझे नगरसेवक आहे. आणि आता आजी माझी सर्व नगरसेवक आणि सर्व रहिवासी मिळून हे आम्ही काम करत आहोत. धन्यवाद. परभनी से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन थोमरे की रिपोर्ट। फिलहाल इस न्यूज बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।